श्री गुरुदत्तांचं पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री दत्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसेच आंध्र प्रदेशातील दत्तभक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला। पहाटे 4:30 वाजता काकड आरतीनं धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली। त्यानंतर षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, पादुका महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती व शेजारती असे विविध धार्मिक विधी आयोजित करण्यात आले। कृष्णा पंचगंगा संगमावर स्नान करून भाविकांनी गुरुपूजन व श्री दत्तांचं दर्शन घेतलं। गुरुपूजनाचा सोहळा येथील प्रमुख पुजारी मानकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। आजपासून चातुर्मास प्रारंभ झाल्यानं गुरुवारपासून पारंपरिक पालखी सोहळा स्थगित करण्यात आला असून त्याऐवजी इंदुकोटी आरती पूजा विधी सुरू करण्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनानं दिली आहे। दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मंदिराच्या सभामंडपात पाणी आल्यानं आपत्ती व्यवस्थापन व देवस्थानमार्फत बंदोबस्त केला आहे। तसेच भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दत्तदेव संस्थानमार्फत दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, क्लोज सर्किट टीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक, सूचना फलक तसेच मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शनासाठी उत्तर घाटापासून रांगा लागल्या होत्या। गर्दीचे नियोजन करण्यासाठी 4 स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात आल्या। पार्किंगची जागा सकाळपासूनच वाहनांनी भरून गेली होती। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुरुंदवाड आगारासह कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, संभाजीनगर, गगनबावडा आदी आगारातून जादा एसटी बस फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती। गुरुपौर्णिमेचा उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी येथील दत्तदेव संस्थांमार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, सूचना फलक, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीमार्फत 2 व्हीलर पार्किंग, दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था, साफसफाई आदी सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत। मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता। दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायतमार्फत येथील गर्दीवर नियंत्रण ठेवलं जात आहे। नदीच्या पाण्यात वाढ झाल्यानं पाण्यात बुडणे व अन्य दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभ्या करण्यात आल्या। गुरुपौर्णिमेनिमित्त पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली होती। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।